शुभ सकाळ सगळ्यांना. इथं माझी घरातली आवरावर चाललेली आहे आणि वैष्णवी शाळेत गेलेली. सकाळच्या 9 वाजलेले त्या. तर आज की नाही लवकरच गेलेली, कारण ती गावात जाणार होती आणि गावातून शाळेत जाणार होती म्हणून. तर मी इथं झाडून काढलं, घर आवरून घेतलं आणि भांडी घासून घेते, कारण आज माझं निवांतच काम चाललेलं आहे. मी शेतामध्ये जायचं नाही असं ठरवलं होतं आणि घरातली सगळी स्वच्छता करून घ्यायचं ठरवलेलं, कारण रोज उठलं की लगेच शेतामध्ये जावं लागतं आणि थोडा तरी पसारा होऊनच जातो, मग घरात आवरायला पण वेळ भेटत नाही. पण असं झालं की गावातून कारभारी आले आणि कारभारी म्हणले काही पण कर, पण आजच्या दिवस तर म्हणजे चल तू आता शेतामध्ये, आपल्याला वेल जे आहेत ना ते त्यांना दिशा द्यायची आहे आणि दिशा दिली ना मग ते चांगले रांकीला पण लागतात, एकमेकात गुंतत नाहीत आणि मग आरा पण तुटत नाहीत आपण ओढायला गेल्यावरती. म्हणून मी शेतामध्ये गेली होती. शेतातून आल्यावरती इथं माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे आणि तसं पण कारभारी चहा पित नाहीत आणि वैष्णव पण नाही, तर मी इथं माझ्यासाठी चहा बनवून घेते आणि चहा पिते. नंतर देवाला दिवाही लावून घेतलेला आहे. गाईला आणि म्हशीला पाणी पण दाखवलं शेतामधून आल्यावरतीच आणि म्हणलं आता चहा बनवावं आणि शांत चहा थोडा प्यावा आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं.